नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की लसूण फास्ट कसा सोलायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं, सकाळी सकाळी इतकी गडबड असते, मुलांना डबे द्यावे लागतात, कोण का बाहेर जाते त्यांना सगळं काही डबे करून द्यावे लागतात। सकाळची गडबड, चहा, नाश्ता, जेवण, झाडलोट, सडा, रांगोळी एवढी कामं असतात की आपल्याला लसूण सोलायला वेळ मिळत नाही। आणि कसं होतं, लसूण असेल तर भाज्या पटपट आपल्याला फोडणी टाकता येतात, आणि लसूणच नसेल तर लसणापासून तयारी म्हटल्यावर आपली खूप चिडचिड होते मैत्रिणी, आणि मग आपल्याला काही सुधरत नाही, आपण एकमेकावर राग काढतो। तर मैत्रिणींनो, ती लसूण फास्ट कसा सोलायचा ती मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, आणि तो लसूण लगेचच तुमचा सोलून होईल आणि तुमची चिडचिड रागराग होणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही आठवड्याचा किंवा महिन्याचा लसूण सोलू शकता। तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते की ती लसूण सोलायची ट्रिक काय आहे। तर चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे की प्लास्टिकची आपल्याला पिशवी घ्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये लसणाचे जेवढे गड्डे आहेत, आपल्याकडे केवढं पाहिजे तेवढं आपल्याला सोलून घ्यायचे, तेवढं घ्यायचे आहेत। अशा प्रकारे लसणाचे गड्डे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। आणि मी तुम्हाला सांगते की आता काय करायचं आहे। आपल्या घरामध्ये जर प्लास्टिकची पाण्याची बॉटल असेल तर ती घ्यायची आहे मैत्रिणींनो। पूर्णपणे पाण्याने भरलेली घेऊ नका, अर्धीच बाटली पाण्याने भरलेली घ्या। आणि अशा पद्धतीने आपल्याला लसणाच्या गड्ड्यावर एक 2-3 वेळा पाण्याच्या बाटलीने असं मारायचं आहे लसणावर। बघू शकता, अशा पद्धतीने आपण बाटलीने लसणावर असे मारलं ना तर थोडं काय काय होतं, गड्डे सेपरेट होतात आणि आपलं लसूण फास्टमध्ये सोलून होतं। तर अशा पद्धतीने बाटलीच्या सहाय्याने सुद्धा आपण लसूण वेगवेगळा करून सोलू शकतो। आणि आता बघू शकता, आपण आता अजून एक ट्रिक वापरणार आहे, त्या साह्याने सुद्धा आपला लसूण फास्टमध्ये सोलून होतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर लसूण असेल तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्हीही लसूण सोलू शकता। अशी ट्रिक जर वापरली ना तर आपल्या घरातील लसूण हा फास्टमध्ये सोलून होतो आणि आपल्या घरातील कामंही लवकर होतात। तर बघू शकता, अशा पद्धतीने बाटली मी घेतलेली आहे, आणि परत एकदा अजून एकदा आपल्याला 4-5 वेळा तर असं पूर्णपणे मारून घ्यायचं आहे की जेणेकरून सर्व काही गड्डे आहेत ते सुटसुटीत झाले पाहिजेत। तर बघू शकता, आता आपल्याला वापरायचे चहाची गाळणी। चहाच्या गाळणीचे जे काट असतात ना ते सुद्धा कठीण असतात, त्याच्यामुळे सुद्धा पाला लवकर निघतो मैत्रिणींनो। आणि अशा पद्धतीने आपल्याला उलट सुलट सुद्धा गाळणीने मारून घ्यायचं आहे, त्यामुळे वरचा जो पाला आहे लसणाचा तो पटकन निघणार आहे, आणि आपलं लसूण सोलायची ही आयडिया खूप भारी होणार आहे की जेणेकरून आपलं लसूण सोलायचा जो वेळ आहे तोही वाचणार आहे, आणि फास्टमध्ये आपला 8 ते महिनाभराचा लसूण पटकन सोलून होणार आहे। तर ही ट्रिक वापरून नक्की बघा मैत्रिणींनो। मी तुम्हाला आता पिशवीतून काढूनही दाखवणार आहे की आपला लसूण किती सुंदर आणि स्वच्छ पद्धतीने सोलून झालेला आहे, आणि जे काही वरचा जो पाला आहे तोही फास्टमध्ये निघालेला आहे। तर ही ट्रिक नक्की वापरून बघा मैत्रिणींनो, ही तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि आपला लसूण ही फास्टमध्ये सोलून होणार आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी आता लसूण बाहेर काढून दाखवते। तर बघा किती पाकळ्या आपल्या सुटसुटीत झालेल्या आहेत, किती सुंदर झालेलं आहे, आणि बऱ्याच लसूण ही सोलून झालेला आहे। तर ही ट्रिक वापरून नक्की बघा, थोडाफार राहिलेला पाला आपण हाताने अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो मैत्रिणींनो, आणि आपल्याला वेळही लागत नाही। तर बघू शकता, आता आपले बरेचपैकी पाकळ्या ह्या सोलून झालेल्या आहेत। तर बघा, जे जे सोलून झालेले ते आपल्याला निवडून पटपट वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला ते स्वयंपाक करताना उपयोगी पडणार आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर अशा पाकळ्या झालेल्या आहेत। तर बघा, आता मी जे काही सोललेल्या पाकळ्या आहेत ते काढून घेत आहे बाजूला। तर ही खूप सोपी ट्रिक आहे। तर ही ट्रिक वापरून तुम्ही अशा पद्धतीने लसूण मैत्रिणींनो सोलून घेऊ शकता। आपलं काम ही फास्टमध्ये होतं, वेळही लागत नाही, आपली चिडचिडही होत नाही, रागरागी होत नाही, कारण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे लसूण सोलायचंच असतं। त्यामुळे नकांनाही आपल्या चरचर होते, फास्टमध्ये होत नाही, आणि नाही झाले की आपली चिडचिड होते। अशा पद्धतीने तुम्ही लसूण सोलून घेऊ शकता आपल्या गाळणीच्या साह्याने। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता किती सुंदर आपला लसूण सोलून झालेला आहे। तर ही ट्रिक नक्की वापरून बघा। भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।